नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या पूर्वेला जिथे सूर्य सर्वात आधी आपल्या किरणांनी धरणीला स्पर्श करतो तिथे वसलेला आहे एक अद्भुत जिल्हा गडचिरोली। हे केवळ एक भौगोलिक नाव नाही तर निसर्गाचा एक असा तुकडा आहे जो आजही अलिप्त आणि शुद्ध आहे। या जिल्ह्याची ओळख जंगलाचा जिल्हा अशी आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र लाभलेला हा प्रदेश जैवविविधतेने नटलेला आहे। सागवान, बांबू, बिजा आणि ऐन ॲरे सारख्या वृक्षांनी इथली जमीन हिरवीगार शाल पांघरल्यासारखी वाटते। इथे माणूस आणि निसर्ग आजही एकमेकावर अवलंबून आहेत। गडचिरोलीच्या सीमा या नद्यांनी कोरलेल्या आहेत। एका बाजूला छत्तीसगड आणि दुसऱ्या बाजूला तेलंगणा अशा दोन राज्याच्या संस्कृतीचा संगम इथे पाहायला मिळतो। वेनगंगा नदीला या जिल्ह्याची जीवनवाहिनी मानली जाते, जिच्या काठावर इथली संस्कृती आणि इतिहास बहरला आहे। आज आपण याच गडचिरोलीचा विस्मयकारक प्रवास पाहणार आहोत। प्राचीन मंदिराचा वारसा, आदिवासीची समृद्ध संस्कृती, क्रांतीचा इतिहास आणि आजच्या आधुनिक युगात विकासाकडे झेपावणारा गडचिरोली। चला तर मग सुरू करूया एक अनोखा प्रवास गडचिरोली, जेथे निसर्ग बोलतो आणि इतिहास श्वास घेतो। भाषिक वैशिष्ट्य यात मराठी सोबतच स्थानिक झाडी बोली आणि गोंडी भाषेचा लहेजा वापरल्यास विषयाची पकड अधिक मजबूत होऊन गौरवशाली इतिहासाचा गाभा आहे। यात प्राचीन संस्कृतीपासून ते आदिवासी राजांच्या साम्राज्यापर्यंतचा प्रवास आपण सविस्तर पाहणार आहोत। मार्कंडा देवस्थान हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वेनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे। एक अतिशय प्राचीन आणि भव्य मंदिर समूह आहे। या मंदिराचा अफाट सौंदर्यामुळे आणि धार्मिक महत्त्वामुळे याला विदर्भाचे काशी किंवा विदर्भाचे खजुराहो असेही म्हटले जाते। असे मानले जाते की महान शिवभक्त मार्कंडेय ऋषींनी येथे तपश्चर्या केली होती। यमराजापासून आपले प्राण वाचवण्यासाठी त्यांनी ज्या शिवलिंगाची पूजा केली तेच हे ठिकाण असल्याची श्रद्धा आहे। या मंदिराची निर्मिती साधारणपणे 9व्या ते 12व्या शतकाच्या दरम्यान राष्ट्रकूट किंवा यादव काळात झाली असावी असे मानले जाते। ही मंदिरे हेंबाडपंथी शैलीची असून त्यावर अत्यंत सुबक आणि कोरीव काम करण्यात आलेले आहे। मंदिराच्या भिंतीवर देवी देवता, यक्ष, गंधर्व, प्राणी आणि विविध मानवी मुद्रांचे नक्षीकाम आहे। यातील बारकावे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध खजुराहो मंदिराची आठवण करून देतात। येथे 24 मंदिरांचा समूह होता, परंतु काळाच्या ओघात आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे, विशेषतः 18व्या शतकात पडलेल्या विजेमुळे आता केवळ 18 मंदिरे सुस्थितीत आहेत। मुख्य मंदिर मार्कंडेश्वर महादेव यांचे आहे। हे मंदिर उत्तर वाहिनी वेनगंगा नदीच्या काठावर आहे, जे आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय शुभ मानले जाते। महाशिवरात्री उत्सव, दरवर्षी महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते। विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात। निसर्ग सौंदर्य, नदीचे विस्तीर्ण पात्र आणि सभोवतालची शांतता पर्यटकांना भुरळ घालते। हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या ASI संरक्षणाखाली आहे। काही वर्षापूर्वी वीज पडल्याने मुख्य मंदिराचे शिखर कोसळले होते, ज्याचे पुनर्जीवन करण्याचे काम पुरातत्व विभागातर्फे शास्त्रीय पद्धतीने करण्यात येत आहे। गडचिरोली शहरापासून मार्कंडा साधारणपणे 40 ते 45 किलोमीटर अंतरावर आहे। चंद्रपूरहूनही येथे येण्यासाठी बस किंवा खाजगी वाहने उपलब्ध आहेत। भेट देण्याची सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च, हिवाळा आणि विशेषतः महाशिवरात्रीचा काळ आहे। वैरागड किल्ला हा गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात असलेला
एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा किल्ला आहे. या किल्ल्याला वज्रगड असेही संबोधले जाते. जिल्ह्याच्या इतिहासात या किल्ल्याचे स्थान आढळ आहे. या किल्ल्याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. हा किल्ला प्राचीन काळी माना राजवंशातील राजा विराट यांनी बांधला असल्याचे मानले जाते. यावरूनच याला वैरागगड हे नाव पडले. विविध राजवटी काळाच्या ओघात हा किल्ला माना राजाकडून गोंड राजांच्या ताब्यात आला. त्यानंतर नागपूरच्या भोसले राजवटीतही या किल्ल्याचे महत्त्व टिकून होते. व्यापारी केंद्र ऐतिहासिक नोंदीनुसार वैरागगड हे मध्ययुगीन काळात हिऱ्याच्या खाणीसाठी आणि व्यापारासाठी जगप्रसिद्ध होते. या किल्ल्याचा वापर परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संपत्तीच्या रक्षणासाठी केला जात असे. दुर्ग प्रकार वैरागगड हा एक भुईकोट किल्ला जमिनीवर बांधलेला आहे. किल्ल्याला दुहेरी तटबंदी असून ती अत्यंत मजबूत आहे. या तटबंदीमध्ये ठिकठिकाणी बुरुज बांधलेले आहेत. किल्ल्याच्या चारही बाजूंनी मोठे खंदक होते ज्यात पाणी भरलेले असायचे, जेणेकरून शत्रूला सहज प्रवेश करता येऊ नये. किल्ल्याच्या परिसरात आणि वैरागगड गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यात प्रामुख्याने भंडारेश्वर महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे, जे हेमाडपंथी शैलीतील कोरीव कामासाठी ओळखले जाते. खोब्रा नदी आणि सात बहिणी किल्ल्याच्या जवळूनच खोब्रा नदी वाहते. तसेच येथे सात बहिणी नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही प्राचीन मूर्ती आणि अवशेष पाहायला मिळतात. आजही किल्ल्यामध्ये जुन्या इमारतीचे अवशेष, तोफा आणि कोरीव दगड पाहायला मिळतात, जे या ठिकाणच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात. सध्या हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या ASI संरक्षणाखाली आहे. तरी काळाच्या ओघात किल्ल्याची काही प्रमाणात पडझड झाली असली तरी आजही त्याचे बुरुज आणि प्रवेशद्वार दिमाखात उभे आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील एक प्रमुख ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून वैरागगड ओळखल्या जाते. कसेजाल गडचिरोली शहरापासून वैरागगड साधारणपणे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे. आरमोरी हे जवळचे महत्त्वाचे शहर आहे. हा किल्ला ट्रेकर्स, इतिहासप्रेमी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात वैभवशाली आणि सुवर्णकाळ म्हणजे गोंड राजांचे राज्य. 13व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत या प्रदेशावर गोंड राजवंशाची प्रबळ सत्ता होती. गोंड राजे हे मूळचे या मातीतील असून त्यांनी आपल्या शौर्याने आणि संघटन कौशल्याने विशाल साम्राज्य उभे केले. गोंड साम्राज्याची 4 मुख्य राज्य होती: चांदा, चंद्रपूर, देवगड, छिंदवाडा, गढा मंडला, जबलपूर आणि खेरला बैतूल. गडचिरोली जिल्हा हा प्रामुख्याने चांदा राज्याचा भाग होता. यांनी गोंड सत्तेचा पाया रचला असे मानले जाते. खांडक्या बल्लाळ शहा यांनी चंद्रपूर शहराची स्थापना केली आणि आपली राजधानी शिरपूरहून चंद्रपूरला हलवली. राणी हिराई गोंड इतिहासातील अत्यंत कर्तबगार स्त्री. आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी राज्याचा कारभार अत्यंत सक्षमपणे सांभाळला आणि अनेक सुधारणा केल्या. गड आणि किल्ले गोंड राजांनी संरक्षणासाठी टेकड्यावर आणि मैदानी प्रदेशात अनेक किल्ले बांधले. गडचिरोलीतील वैरागगड, टिपगड आणि सुरजागड हे किल्ले त्यांच्या लष्करी ताकदीचे पुरावे आहेत. जलव्यवस्थापन गोंड राजे जलव्यवस्थापनात तज्ज्ञ होते. त्यांनी ठिकठिकाणी तलाव आणि विहिरी खोदून शेतीला प्रोत्साहन दिले. आजही विदर्भातील अनेक जुने तलाव गोंडकालीन आहेत. महसूल व्यवस्था त्यांची कर प्रणाली अत्यंत न्याय्य होती.
ज्यामुळे सामान्य प्रजा सुखी होती. वास्तुकला त्यांनी बांधलेली मंदिरे आणि किल्ल्याचे बुरुज आजही दिमाखात उभे आहे. त्यांच्या वास्तुकलेवर स्थानिक आदिवासी संस्कृती आणि हिंदू स्थापनशैलीचा प्रभाव आढळतो. भाषा आणि कला गोंडी भाषा आणि लिपीला राजाश्रय मिळाला. रेला, नृत्य आणि ढोलांच्या तालावर होणारी लोकगीते या काळात समृद्ध झाली. निसर्ग पूजा, निसर्गाचे रक्षण करणे ही गोंड राजाची संस्कृती होती. त्यांनी जंगलांचे रक्षण करण्यासाठी कडक नियम लावले होते. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्याच्या नागपूरचे भोसले वाढत्या प्रभावामुळे गोंड सत्ता कमकुवत झाली. 1751च्या सुमारास भोसल्यांनी चांदा राज्यावर आपले नियंत्रण मिळवले. सत्ता गेली असली तरी गोंड राजाचा वारसा आजही गडचिरोलीच्या लोकजीवनात, सणामध्ये आणि परंपरेत जिवंत आहे. गोंड राजवंशाच्या राजमुद्रेवर अनेकदा सिंह किंवा हत्ती यासारख्या शक्तिशाली प्राण्याची चिन्हे असत. आजही गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठ या नावाने या साम्राज्याचा सन्मान जपला गेला आहे. क्रांतीवीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके हे गडचिरोली जिल्ह्याचा आणि संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक दैत्यमान नाव आहे. 1857च्या स्वातंत्र्य समरात इंग्रजाविरुद्ध आदिवासीचे संघटन करून त्यांना सळो की पळो करून सोडणारे ते एक महान क्रांतिकारक होते. त्यांच्या बलिदानाची आणि जन्म बाबूराव शेडमाके यांचा जन्म 12 मार्च 1833 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील एका जमीनदार गोंड कुटुंबात झाला. त्यांनी त्या काळात इंग्रजी, हिंदी आणि पारशी भाषांचे ज्ञान मिळवले होते. ते केवळ शूर योद्धाच नव्हते तर एक सुशिक्षित विचारवंतही होते. 1857चा उठाव आणि नेतृत्व संघटन 1857 मध्ये जेव्हा संपूर्ण भारतात इंग्रजाविरुद्ध उठाव झाला तेव्हा बाबूराव शेडमाके यांनी गडचिरोलीतील आदिवासी तरुणांना एकत्र केले. त्यांनी 5000 आदिवासीचे सैन्य उभे केले. गनिमी काव्याने बाबूराव शेडमाके यांना जंगलाची अद्भुत माहिती होती. त्यांनी गनिमी काव्याचा वापर करून इंग्रजाच्या छावण्या आणि खजिन्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली. राजगडची लढाई, अहेरी जवळील राजगड येथे त्यांनी इंग्रज सैन्याला धूळ चारली. त्यांच्या या पराक्रमामुळे इंग्रज अधिकारी कॅप्टन शेक्सपियर हादरून गेला होता. इंग्रजांचे धाबे दणाणले. बाबूरावांनी इंग्रजाची डाक व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून टाकली होती. त्यांच्या दहशतीमुळे इंग्रजांना या भागात हालचाल करणे कठीण झाले होते. दुर्दैवाने आपल्याच काही फितूर लोकांमुळे बाबूराव शेडमाके इंग्रजांच्या जाळ्यात अडकले. त्यांना अहेरीच्या जंगलात पकडण्यात आले. फाशी इंग्रजांनी त्यांच्यावर खटला चालवला आणि 21 ऑक्टोबर 1858 रोजी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुन्या जेलच्या परिसरात एका पिंपळाच्या झाडाला लटकवून त्यांना सार्वजनिकरित्या फाशी दिली. आदिवासी अस्मिता बाबूराव शेडमाके यांना आदिवासी समाज आपले दैवत मानतो. त्यांच्या बलिदानामुळे गडचिरोलीतील आदिवासीमध्ये स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा जागी झाली. गडचिरोली आणि चंद्रपूर येथे त्यांचे भव्य पुतळे आणि स्मारके उभारण्यात आलेली आहे. 21 ऑक्टोबर हा दिवस आजही जिल्ह्यात हुतात्मा दिन म्हणून मोठ्या आदराने पाळला जातो. टपाल तिकीट भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीटही प्रसिद्ध केलेली आहे. बाबूराव शेडमाके हे केवळ गडचिरोलीचे सुपुत्र नव्हते तर ते जल, जंगल, जमीन या आदिवासीच्या
हक्कासाठी लढणारे पहिले महान सेनानी होते. गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास आणि वर्तमान समजून घेताना नक्षलवादी चळवळ हा एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा पैलू आहे. ही चळवळ केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून तिला सामाजिक, आर्थिक, भौगोलिक किनार आहे. नक्षलवादाची सुरुवात 1967 मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबारी गावातून झाली. पुढे ही चळवळ आंध्र प्रदेश मार्ग 1880च्या दशकात गडचिरोलीच्या दुर्गम भागात पोहोचली. कारण सुरुवातीच्या काळात जमीनदाराकडून होणारे शोषण, वन जमिनीचे हक्क आणि आदिवासीमधील अज्ञान यामुळे या विचारसरणीला या भागात थारा मिळाला. भौगोलिक फायदा जिल्ह्याचा 80% भाग जंगलाने व्यापलेला असल्याने नक्षलवाद्यांना काव्यानं कारवाया करणे सोपे जाते. छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सीमा जवळ असल्याने एका राज्यात कारवाई झाली की ती दुसऱ्या राज्यात पळ काढत असत. विकासातील अडथळा नक्षलवादाच्या भीतीमुळे अनेक वर्ष या भागात रस्ते, पूल, मोबाईल टावर आणि सिंचन प्रकल्प राबवणे कठीण झाले होते. यामुळे जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून मागे राहिला. C-60 नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी 1990 मध्ये C-60 नावाचे विशेष कमांडो दल स्थापन केले. हे दल प्रामुख्याने स्थानिक आदिवासी तरुणांचे बनलेले आहे, ज्यांना जंगलाची पूर्ण माहिती असते. लोकसहभाग आणि आत्मसमर्पण सरकारने आत्मसमर्पण योजना राबवली आहे, ज्या अंतर्गत शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात येणाऱ्या नक्षलवाद्यांना पुनर्वसनासाठी मदत केली जाते. पोलीस दादा लोरा खिडकी पोलीस दलाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे हजारो आदिवासी तरुणांना शिक्षण, कौशल्य विकास आणि सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. नक्षलवादाचा उतरता काळ गेल्या काही वर्षात सुरजागड स्टील प्रकल्प, नवीन रस्ते आणि दळणवळणाच्या साधनामुळे नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. युवा पिढीचा दृष्टिकोन असा आहे की गडचिरोलीतील आजची युवा पिढी हिंसेपेक्षा शिक्षण आणि रोजगाराला प्राधान्य देत आहे. गोंडवाना विद्यापीठ आणि नवीन उद्योगामुळे युवकांच्या हाताला काम मिळत आहे. 1980च्या दशकापर्यंत गडचिरोली हा चंद्रपूर जिल्ह्याचा एक भाग होता. मात्र चंद्रपूर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या इतका प्रचंड होता की प्रशासकीय सोयीसाठी आणि दुर्गम भागात विकास पोहोचवण्यासाठी या जिल्ह्याचे विभाजन करणे अनिवार्य झाले होते. 26 ऑगस्ट 1982 हा दिवस गडचिरोलीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. या दिवशी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून महाराष्ट्र राज्याचा एक स्वतंत्र जिल्हा म्हणून गडचिरोली अस्तित्वात आला. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले आणि बाबासाहेब भोसले यांच्या काळात या निर्णयाची अंमलबजावणी झाली. स्वतंत्र जिल्हा बनणे ही केवळ राजकीय प्रक्रिया नव्हती, तर ती एक विकासाच्या आशेची सुरुवात होती. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गडचिरोली शहर झाले, मात्र सिरोचा, भामरागड आणि एटापल्ली यासारखी गावे जिल्हा मुख्यालयापासून 200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर होती. हे अंतर कापणे आणि तेथे शासन पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. जिल्हा निर्मितीनंतर स्वतंत्र पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद आणि महसूल विभाग कार्यरत झाले. यामुळे स्थानिक आदिवासींच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणे सोपे झाले. गडचिरोलीच्या भौगोलिक रचनेनुसार
दुर्गम पहाडावर आणि जंगलात राहणाऱ्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण आणि आरोग्य पोहोचवण्याच्या कार्याला खऱ्या अर्थाने गती मिळाली. जिथे रस्ते नव्हते, वीज नव्हती, जिथे पोहोचणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते, अशा भामरागडच्या जंगलात 1973 मध्ये एक तरुण जोडपे आले. बाबा आमटेचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी माडिया गौंड आदिवासीच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. प्राणी अनाथालय, बिबट्या, अस्वले आणि इतर वन्य प्राण्यासोबतचे त्यांचे अनोखे नाते होते. आरोग्य सेवा, हजारो आदिवासीचे जीव वाचवणारे रुग्णालय, शिक्षण, आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणणारी शाळा. दुसरीकडे गडचिरोलीच्या शहराच्या जवळ डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी शोधग्रामची स्थापना केली. त्यांनी केवळ उपचार केले नाहीत, तर संशोधनाच्या माध्यमातून जगाला थक्क केले. घरगुती नवजात अभ्रक संगोपन या त्यांच्या मॉडेलमुळे बालमृत्यू दरात मोठी घट झाली, ज्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने WHO ने देखील घेतली. मुक्तीपथ, गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीसाठी त्यांनी दिलेला लढा, संशोधन, कुपोषण आणि बालमृत्यूवर आधारित जागतिक दर्जाचे शोध निबंध या दोन संस्थांनी गडचिरोलीतील आदिवासीच्या मनात विज्ञानाबद्दल विश्वास निर्माण केला. अंधश्रद्धेच्या जागी आता डॉक्टर आणि औषधांनी जागा घेतलेली आहे. हेमलकसा आणि शोधग्राम ही केवळ रुग्णालय नाहीत, तर ही गडचिरोलीची मानवी मूल्य जपणारी आधुनिक मंदिरे आहेत. गडचिरोली म्हणजे निसर्गाचे एक अफाट लेणे. महाराष्ट्राच्या एकूण वनक्षेत्रापैकी मोठा वाटा एकट्या गडचिरोलीत आहे. हे जंगल केवळ झाडे नाहीत, तर ते विदर्भाचे फुफ्फुस आहे, जे संपूर्ण राज्याला प्राणवायू पुरवते. येथील जंगलात जगातील सर्वोत्तम दर्जाचे सागवान आढळते. त्याचबरोबर बांबू हे येथील आदिवासीचे हिरवे सोने आहे. बिजाएन, घावडा आणि औषधी गुणधर्मांनी युक्त अशा अनेक वनस्पतींनी हे जंगल समृद्ध आहे. टेंडूची पाने, मोहफुले येथील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. जंगलाचा इतका मोठा विस्तार असल्यामुळे येथे वन्यजीवाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. चपराळा अभयारण्य हे जिल्ह्याचे भूषण आहे. येथे वाघ, बिबट्या, नीलगाय आणि जंगली म्हैस यासारखे प्राणी आढळतात. तसेच दुर्मिळ पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती गडचिरोलीच्या आकाशात मुक्त विहार करतात. गडचिरोलीला नद्यांचे वरदान लाभले आहे. वैनगंगा आणि वर्धा नद्यांचा संगम होऊन प्राणहिता नदी बनते, जी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. या नद्यांच्या काठी वसलेली आदिवासी गावे आणि तेथे पाळली जाणारी निसर्ग संस्कृती आजही गडचिरोलीच्या जंगलात केवळ लाकूड नाही, तर जमिनीच्या पोटात लोखंडाचे सोने दडलेले आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाड हा उत्तम दर्जाच्या लोह खनिजासाठी ओळखला जातो. अनेक दशकाच्या प्रतीक्षेनंतर आता या नैसर्गिक संपत्तीचा वापर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जागतिक स्टील हब बनण्याच्या प्रक्रियेत होणारी गुंतवणूक ही केवळ या जिल्ह्यासाठीच नाही, तर महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासातील एक मैलाचा दगड मानली जात आहे. या गुंतवणुकीचे स्वरूप आणि त्याचे दूरगामी परिणाम खालीलप्रमाणे आहेत. अवाढव्य आर्थिक गुंतवणूक. गडचिरोलीमध्ये प्रामुख्याने लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी, LMEL आणि इतर मोठ्या औद्योगिक समूहामार्फत गुंतवणूक केली जात आहे.
कोणसरी प्रकल्प चामोर्शी तालुक्यातील कोणसरी येथे सुमारे 20,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा एकात्मिक स्टील प्रकल्प इंटिग्रेटेड स्टील प्लांट प्रस्तावित होत आहे. पहिल्या टप्प्यानंतर या गुंतवणुकीचा आकडा भविष्यात 30,000 ते 40,000 कोटी रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही गुंतवणूक केवळ कारखाना उभारणीपुरती मर्यादित नसून ती विविध स्तरावर विभागली गेली आहे. खाणकाम सुरजागड येथील लोह खनिज उत्खननासाठी अत्याधुनिक मशिनरी आणि तंत्रज्ञानावर मोठी गुंतवणूक, प्रक्रिया उद्योग प्रोसेसिंग युनिट्स, कच्च्या लोह खनिजाचे प्लेट्स आणि स्पंज आयर्न मध्ये रूपांतर करण्यासाठी प्रकल्प, पायाभूत सुविधा, जड वाहनाच्या वाहतुकीसाठी सिमेंटचे रस्ते, वीज उपकेंद्रे आणि प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी भांडवली गुंतवणूक. या उद्योगामुळे मानवी भांडवलात ह्युमन कॅपिटल मोठी गुंतवणूक होत आहे. थेट रोजगार कोणसरी आणि सुरजागड प्रकल्पामुळे हजारो स्थानिकांना थेट नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. कौशल्य विकास, ITI आणि स्थानिक महाविद्यालयाच्या माध्यमातून तरुणांना स्टील उद्योगासाठी लागणारे तांत्रिक शिक्षण देण्यासाठी कंपन्या CSR अर्थात या औद्योगिक क्रांतीसोबतच निसर्गाचे रक्षण करणे हे मोठे आव्हान आहे. जल, जंगल आणि जमीन याचा समतोल राखून होणारा हा विकासच गडचिरोलीला खऱ्या अर्थाने समृद्ध करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दुर्गम भागातील पावसाळ्यात वाहून जाणारे पूल, नक्षलवादाच्या छायेत असलेले जुने फलक आणि रिक्त असलेल्या शाळा, रुग्णालयाचे काही शॉट्स कोणताही बदल संघर्षाशिवाय येत नाही. गडचिरोलीने गेल्या 4 दशकात नक्षलवादाचा दंश सोसला आहे. दुर्गमता, दळणवळणाच्या साधनांचा अभाव आणि अशिक्षितपणा ही मोठी आव्हाने आजही या जिल्ह्यासमोर उभी आहेत. विकासाची गंगा पोहोचवताना निसर्ग आणि आदिवासी संस्कृतीचा बळी दिला जाऊ नये हे सर्वात मोठे द्वंद्व आहे. पण आजचा गडचिरोली बदलतोय. नक्षलवादाचा प्रभाव कमी होत असून विकासाची चाके वेगवान झालेली आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून स्थानिक भाषेत आणि संस्कृतीत शिक्षण देण्याचे प्रयत्न होत आहेत. इथला तरुण आता बंदूक सोडून लॅपटॉप आणि पुस्तकाकडे वळला आहे. दुर्गम भागातील गावामध्ये आता सौर ऊर्जेचे दिवे उजळत आहे. उद्याचा गडचिरोली हा उद्योगाचे केंद्र असेल, पण तो आपली हिरवी ओळख विसरणार नाही. सुरजागडचे लोह असो वा कोणसरीचा स्टील प्रकल्प, हे प्रकल्प केवळ लोखंड निर्माण करणार नाहीत, तर गडचिरोलीच्या विकासाचा पोलादी पाया रचतील. निसर्ग पर्यटन, इको टुरिझम आणि बांबू उद्योगातून हा जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. खेळणारी मुले, शेवटी गडचिरोलीचा नकाशा आणि त्यावर समृद्ध गडचिरोली असे अक्षर उमटते. गडचिरोली म्हणजे केवळ जंगल नाही, तर तो संघर्षातून उभा राहिलेला स्वाभिमान आहे. प्राचीन इतिहासाची साक्ष आणि आधुनिक विकासाची जिद्द याचा हा संगम थक्क करणारा आहे. निसर्गाचे लेणे लाभलेला हा जिल्हा भविष्यात महाराष्ट्राचा मुकुटमणी ठरेल या शंका नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासामध्ये आणि विशेषतः जागतिक स्टील हब बनवण्याच्या प्रक्रियेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जोडगोळीचे योगदान अत्यंत योगदान मानले जाते. या दोघांनी जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रामुख्याने पायाभूत सुविधा
आणि औद्योगिक क्रांतीवर भर दिला आहे. त्यांच्या योगदानाचे महत्त्व पैलू गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडकरींनी रस्त्याचे जाळे विणले आहे. नॅशनल हायवे आणि पूल, वेनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती नद्यावर मोठे पूल बांधून त्यांनी तेलंगणा आणि छत्तीसगडशी थेट संपर्क जोडला आहे. यामुळे पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांची समस्या कमी झालेली आहे. बांबू आणि इंधन गडकरींनी गडचिरोलीतील बांबूपासून बायो इंधन बायोफ्यूल निर्मितीसाठी सातत्याने प्रोत्साहन दिले आहे, जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. ब्रॉडगेज रेल्वे वडसा गडचिरोली रेल्वे मार्गासाठी त्यांनी विशेष पाठपुरावा केला, जो उद्योगाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला गती दिली व आता ही देत आहे. सुरजागड लोह खनिज प्रकल्प अनेक वर्ष रखडलेला सुरजागड खाणीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून तेथे उत्खनन सुरू करण्याचे धाडस त्यांच्या काळात झाले. कोनसरी स्टील प्रकल्प गडचिरोलीत केवळ खाणकाम न होता तिथे प्रत्यक्ष पोलाद निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी लॉयड मेटल्स सारख्या कंपन्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतील तरुणांना उद्योगासाठी लागणारे तांत्रिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विद्यापीठाच्या नवीन इमारतीसाठी आणि अभ्यासक्रमासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. या दोन्ही नेत्यांनी गडचिरोलीकडे केवळ एक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून न पाहता खनिज संपन्न जिल्हा म्हणून पाहिले. विकास हेच उत्तर, जिथे रस्ता पोचतो तिथे नक्षलवाद संपतो, या विचारातून त्यांनी दुर्गम भागात विकास कामे राबवली. स्थानिक रोजगार, स्टील प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासीच्या हाताला काम मिळाले तर हे हिंसक मार्गाकडे वळणार नाहीत, अशी त्यांची भूमिका राहिलेली आहे. थोडक्यात सांगायचे तर गडकरींनी रस्ते दिले आणि फडणवीसांनी उद्योग आणले. या दोन नेत्यांच्या समन्वयामुळे गडचिरोली आज विदर्भाचे इकॉनॉमिक इंजिन म्हणून उदयाला येत आहे. तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये डॉक्युमेंटरी माहितीपटाबद्दल तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.